नमस्कार, मी मिलिंद भोसले, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ अध्यक्ष, राज्य अभियंता व महाराष्ट्र राज्य जलजीवन पाणीपुरवठा संघटना। महाराष्ट्र शासनाकडे जलजीवन मिशनचे जवळपास 12,000 कोटी रुपयाचे देयक प्रलंबित आहेत। या संदर्भात आमचे कंत्राटदार बंधू हर्षद पाटील यांनी काल सांगलीमध्ये दुर्दैवीत्या आत्महत्या केलेली आहे। आत्ताच आम्ही महाराष्ट्र शासनाचे मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांचं निवेदन ऐकलं। अत्यंत चुकीचं आहे। गेल्या 1 वर्षापासून कंत्राटदाराची देयक मिळत नाहीत। जरी ते काम त्यांच्या नावावर नसलं तरी ते काम त्यांनी सबलेट घेतले। तशा पद्धतीने जीएसटी पावत्या सुद्धा आमच्याकडे आहेत, परंतु आज कुटुंबामध्ये ते दुःखाची परिस्थिती असल्यामुळे आम्ही काही गोष्टी कुटुंबाला मागू शकत नाही। परंतु महाराष्ट्र शासनाचे जे अधिवेशन झालं 1 जुलै ते 18 जुलैपर्यंत, याच्यामध्ये आम्ही 4 जुलैला महाराष्ट्र शासनाच्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करून निवेदन दिलं होतं। तसेच विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला वेळ देतो असं आश्वासन माननीय गिरीश महाजन साहेब व इतर सर्व मंत्र्यांनी दिलेलं असतं। तर आज किंवा ती बैठक झाली असती तर आज हा दुर्दैवी आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूचा मृत्यू झाला नसता। माझी शासनाला विनंती आहे की 89,000 कोटीचे देयकासंदर्भात आम्ही गेल्या वर्षभरात पासून आंदोलन करत आहोत। आतापर्यंत कमीत कमी 8 ते 10 निवेदन मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही दिलेलं आहे। आपण साधी बैठकी सुद्धा वेळ देत नाही, हे अत्यंत चुकीचं प्रथा महाराष्ट्र शासनाकडे आहेत। आपल्याकडे पैसे नसले तरी बैठक घ्यायला काय पैसे पडत नाहीत, पण बैठक घेणं हे आणि कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत जे आपण धोरण घेतलेलं आहे हे चुकीचं आहे। यामुळे या पुढच्या काळामध्ये यापेक्षाही मोठं उग्र आंदोलन महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना करेल। या संदर्भात आज आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये शोकसभा आयोजित केलेली आहे आणि उद्या महाराष्ट्र शासनाच्या जेवढे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत 25 ते 30-35 जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदन देतो आणि संध्याकाळी 5 वाजता पुढील धोरण ठरवण्यासाठी आमच्या 3-4 राज्य संघटनेची बैठक ऑनलाईन पद्धतीने संध्याकाळी 5 वाजता होईल। धन्यवाद।